नमस्कार. आज आपण नारळी भात बनवणार आहोत. नारळी पौर्णिमेला घरोघरी नारळ आणि गुळाचा वापर करून हा भात बनवला जातो. तर कधी-कधी काय होतं, हाच भात चिकट किंवा मग चिवट होतो. तर हा भात खायला मग कोणाला आवडत नाही. तर हाच नारळी भात आपण अगदी मऊ लुसलुशीत, सुटसुटीत असा बनवणार आहोत. तर हा नारळी भात कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम आपण इथे साहित्य पाहूया. तर इथे आपण 1 वाटी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर नारळी भात बनवण्यासाठी कोणताही जुना तांदूळच वापरायचा. तर इथे मी जुना तांदूळ बासमती वापरलेला आहे. तुम्ही इथे आंबेमोहरसुद्धा वापरू शकता. अर्धी वाटी ओला नारळ, त्याच्यानंतर आपण इथे पाऊण वाटी इथे गुळाचा वापर करणार आहोत. इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. तर इथे आपण वेलची आणि जायफळ पावडर आणि 7 ते 8 लवंगा, तर हे शेंगदाणे आता सोलून घेणार आहोत. इथे आपण ड्रायफ्रूट्सचा वापर न करता शेंगदाण्याचा वापर करणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण कच्चे शेंगदाणे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. तर 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर हे शेंगदाणे छान सोलून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण सर्व सालं काढून घेणार आहोत. तर इथे ड्रायफ्रूट्सचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. फक्त आपण इथे शेंगदाणे सोलून घेतलेले आहे. हे शेंगदाणे सोलून झालेले आहेत आणि आता 1 वाटी आपण इथे जुना बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे आणि चाळणीमध्ये आपण पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत. तर तांदळातील पाणी पूर्णपणे निथळूनच घ्यायचा, म्हणजे भात छान तयार होतो. तर आता कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप वापरणार आहोत. तर इथे साजूक तुपाचा शक्यतो वापर करा, म्हणजे भात छान मऊ राहतो. तर इथे तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही डालड्याचा वापर करू शकता. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तूप साधारण गरम करून घेणार आहोत. तर इथे लक्षात ठेवा, कडकडीत असं तूप गरम करून घेऊ नका. तूप जर कडकडीत गरम करून घेतलं तर लवंगा उडण्याची शक्यता असते. तर इथे स्लो गॅसवरच आपल्याला छान लवंगा परतवून झालेले आहेत आणि आपण जे निथळून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं आपण तांदूळ छान परतवून घेणार आहोत. तर हा तांदूळ छान आपण निथळूनच घ्यायचा, बिलकुल इथे पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे. तर इथे आता 1 ते 2 मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ छान परतवून झालेले आहेत. तर तांदूळ परतवल्यामुळे काय होतं, भात छान सुटसुटीत होतो. भात जर तुम्हाला सुटसुटीत हवा असेल तर अगदी 1 ते 2 मिनटं तुपामध्ये छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचा, म्हणजे छान भात सुटसुटीत होतो. इथे आता 2 मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ छान परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे 2 वाटी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्ही जसं तांदूळ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. जर तांदूळ जाड असतील तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं किंवा बारीक तांदूळ असतील तर थोडंसं पाणी कमी लागू शकतं. तर इथे आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता तांदूळ आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेले आहेत. तर इथे आता तांदूळ आपण छान पाण्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण भाताला छान चव येण्यासाठी अगदी 1 चिमूटभर आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे. गोडाचा पदार्थ असेल तर अगदी चिमूटभर मिठाचा वापर करायचा. तर अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवून भात छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून छान अशी भाताला वाफ आलेली आहे आणि इथे पाहू शकता साधारण भात असा शिजलेला आहे. तर इथे आपण जे शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत ते आपण शेंगदाण्याचा वापर करणार आहोत आणि अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. तर शेंगदाणे आणि ओलं खोबरं आता छान आपण भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता भातामध्ये साधारण थोडंसं पाणी आहे. तर आता आपण शेंगदाणे आणि खोबरं छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता भात कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता साधारण असा मऊसर भात शिजलेला आहे. तर इथे आता आपण गुळाचा वापर करणार आहोत. तर भात थोडासा शिजल्यानंतरच गुळाचा वापर करा. 1 वाटीसाठी मी पाऊण वाटी गुळाचा वापर केलेला आहे. एकाच वाटीचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला त्याच वाटीने आपण पाऊण वाटी इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही 1 वाटी साखरेचा वापर करू शकता. तर इथे आता गूळ छान विरघळलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनटासाठी आपण छान वाफेवर भात शिजवून घेणार आहोत. तर इथे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया.
तर इथे छान असा वाफेवर भात तयार झालेला आहे. तर सगळ्यात शेवटी आपण इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर केल्यानंतर भात अगदी हलक्या हाताने असा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपण छान मिक्स करून झालेली आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपला हा नारळी भात छान तयार झालेला आहे. गॅस बंद झाल्यानंतर आपण झाकण असंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण अगदी 5 ते 6 मिनटानंतर झाकण काढून भात आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपला हा छान सुटसुटीत मऊ अगदी रसरशीत असा नारळी भात तयार झालेला आहे, तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर अगदी चविष्ट असा हा भात तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि ड्रायफ्रूट्सच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा वापर नक्की करा. तर अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आता भातावर आपण थोडंसं वरून ओलं खोबरं आणि आवडत असल्यास वरून थोडंसं केशरचा वापर करू शकता. तर इथे आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये.